दुचाकी चालक आणि सहप्रवाशाला हेल्मेटची सक्ती करण्याचे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांनी सर्व पोलीस आयुक्तांना दिलेत। अनेकदा हेल्मेट सक्तीचे प्रयत्न झालेल्या पुण्यामध्ये मात्र हे आदेश आल्यानंतरही नेमकी काय करायचं अशी संभ्रमावस्था आहे। पाहूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। दरवर्षी पुण्यासारख्या शहरात हेल्मेट नसल्या कारणाने अपघात घडून अंदाजे 200 नागरिकांचा मृत्यू होत असल्याचं समोर आलंय। अपघाती मृत्यू थांबवण्यासाठी दुचाकी चालक आणि सहप्रवासी अशा दोघांसाठीही तातडीने हेल्मेट सक्ती करण्याच्या सूचना राज्याच्या मुख्य सचिवांनी दिल्या। मात्र हेल्मेट सक्ती करायची म्हटली की पुण्यामध्ये सरकार आणि प्रशासनाविरोधात मोठा रोष निर्माण होतो। त्यामुळे हेल्मेट सक्तीचे आदेश आल्यानंतरही पुणे पोलीस सावध भूमिका घेताना दिसतात। पुण्यामध्ये जरी 100% सक्ती इमिडिएटली सुरू करत नसलो तरी आम्ही कारवाई आता मोठ्या प्रमाणावरती वाढ केलेली आहे। नागरिकांना आम्ही सूचना देतो, विनंती करतो की आपण आपल्या सुरक्षेसाठी हेल्मेटचा वापर करणं अनिवार्य आहे। याच्यावरती कारवाई तर होईल सरसकट, जरी आता आम्ही इमिडिएटली सुरू करत नसलो तरीही कारवाई आम्ही सुरू करतोय। हेल्मेट सक्तीला होणारा विरोध लक्षात घेता राजकीय पक्षही सहसा या सक्तीच्या बाजूने बोलत नाहीत। कसब्याचे नवनिर्वाचित आमदार हेमंत रासनेंनीही हेल्मेट सक्ती महामार्गावर असून शहरांतर्गत भागात लागू होणार नाही, याबाबत पुणेकरांनी निश्चित राहावं असं म्हटलंय। मुंबईमधून ते हायवेन करता काहीतरी निर्देश ते निघालेले आहेत। ह्या जो निघालेला आदेश आहे तो पुणे शहरच्या मध्यवर्ती भागामध्ये हेल्मेट सक्तीच्या त्या आदेशाचा पुणे शहराशी काही संबंध नाही। त्या पद्धतीची कुठलीही कारवाई पुणे पोलिसांच्या माध्यमातून होणार नाही असं मला आयुक्तांनी आश्वस्त केले। पुण्यातील हेल्मेट सक्ती हा विषय नवा नाही। काल आलेल्या निर्णयावर पुणेकरांमध्येही दुमत आहे। काही जणांनी हेल्मेट सक्ती असावी अशी प्रतिक्रिया दिली, मात्र कित्येक पुणेकर हेल्मेट न घालता दुचाकीवरून फिरताना पाहायला मिळत आहे। असं जवळचा अंतर असल्यामुळे लोक टाळतात जरा, आणि पुण्यात एवढं लॉंग डिस्टन्सला कोण जॉबला वगैरे या व्यतिरिक्त नाहीये, त्यामुळे जरा पुणेकर टाळतात। हायवेला सक्ती करावी पण इकडे थोडंसं नको, शहराच्या नको, कारण जवळ आहे, सिग्नल जवळ आहे, त्यामुळे काही थोडी गरज वाटत नाही। हेल्मेट पाहिजे, मुलं खूप गाडी चालवतात। पण हेल्मेट सक्ती पाहिजे का? दंड सक्ती नाही, दंड नाही वसूल करायला पाहिजे, प्रेमाने अगदी आणि नियम आधी लावावेत आणि मग हे करावे, अचानक सांगू नये, आणि नाही तर अडवलं की मग खूप प्रॉब्लेम येतात। जरूरत तर आहे सर तशी हेल्मेटची, कारण आपलंच आयुष्य आपल्याला थोडं लांबवर जगायचं म्हणजे हेल्मेट घालणं गरजेचंच आहे। तुम्ही तर घालत नाही, आता तुम्ही पण दुचाकीवर आहात। हो, नाही मी दुचाकीवर आहे, पण माझा विसरून हेल्मेट आज राहिला, पण हेल्मेट घालणे खूप गरजेचं आहे। हेल्मेट सक्तीच्या विरोधाचे परिणाम यापूर्वीही पुण्यात दिसून आलेत। हेल्मेट सक्ती झाली की रस्त्यांची अवस्था, शारीरिक व्याधी आणि आणखीन बरीच कारणं पुणेकर देत आहेत। या आदेशानंतर आता पुणेकर काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।